ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय गोपाल कृष्ण भगवान पार्वती पदे हर हर महादेव करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे दिव्यं वदसपत्रं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा देव गोविन्द दामोदर माधवेन्द्र कृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा गोपकन्या मुरारिबाणाधिपति करोति सद्धोरिसम्मोहवजालगोवद गोविन्द दामोदर माधवेन्द्र श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा कदम्बा सरदे मिलित्वा समव्यापयो पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा सदां शयाना निलये निदेति नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्या तेने अचतं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेवा सदैवं भजसुन्दराणि नामानि कृष्णसुमनोहराणि स्वामार्थभक्तार्थिविनाशनानि विनाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा सुखावसाने बुधमेव सारं दुःखावसाने बुधमेव जयम् देहावसाने बुधमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धनदाय विष्णु गोवेदस्मादेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेवा मधुरा प्रियात्वं सत्यं नितं त्वां परं वदामि आवर्णयेता मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी श्रीनाथ
नारायण वासुदेवा वामे वयाचे मम देवी देवे क्षमागते दण्डधरे कृतान्ते व्यक्तं ममेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देव सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवो पुनः पुनः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुता लोकेश्वन्तं जगच्चक्षु सत्कर्मं तव भाषितं करोमि तत्सं निर्विघ्नं पूर्णमस्तु तदवचनात् नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोकपूजिताय सुदर्शये शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारदा एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय बेस कमी करायचा थोडासा हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 तबला का हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे हरे रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पति हर महादेव पाचव्या दिवसाच्या भागवत कथेसाठी आपण सर्वजण आमंत्रित आहात आणि त्या पाचव्या दिवसाच्या वाक पुष्प सेवासाठी सकल संतांच्या चरणी दंडवत तुम्हा सर्व मातापांच्या चरणी दंडवत घालतो इको कमी करा हो आणि पाचव्या दिवसाच्या कथा कीर्तनासाठी आपण सज्ज आहोत. आपण पाहून गेलो पहिले वराह भगवंतांनी पृथ्वी स्थापन केली आणि वराह भगवंताचं युद्ध हिरण्याक्षाशी झालं आणि या हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकशिपू आहे.
दोन भाऊ आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाच्या वराह भगवंतांनी त्याचा संहार केला. पण आता हिरण्याक्षाचा भावाचा बदला घेण्यासाठी हिरण्यकशिपू आता उभा राहिला. धर्मराज, महाभारतामध्ये धर्मराज नारद मुनींना विचारतात, मला प्रल्हादाची कथा सांगा. हिरण्याक्ष म्हणजे ममता आणि हिरण्यकशिपू म्हणजे अहंकार. मी आणि माझे हे भेद बुद्धीची संतती होय. दुःख माणसाला का होतं? किंवा सर्व सुखाचे कारण अभेद आणि सर्व दुःखाचे कारण म्हणजे बुद्धी. मी ऐसा, मी माझे ऐसा, वाहुगाचे भ्रम, वर्म न कळता वाया गेले. हिरण्यकशिपू अहंकाराचं रूप आहे. अहंकाराचा रूप कोण आहे? हिरण्यकशिपू. आणि हा जो अहंकार आहे, हा अहंकार प्रत्येक माणसाला त्रास देतो. राम आणि रावणामध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त एका गुणाचा फरक आहे. राम आणि रावणामध्ये कोणता हो? तोच म्हणजे अहंकार. आणि अहंकार माणसाला यमाच्या वाटेमध्ये घेऊन जातो. गर्व होता ताठा, त्या अहंकाराला ताठा सुद्धा म्हणतात. जातो यमपंथे वाटा. सूक्ष्म देहामधलं किंवा अंतःकरण, या अंतःकरणातला चौथा भाग म्हणजे अहंकार आहे. हा अहंकार चांगले कर्म करत असताना सुद्धा असतो आणि वाईट कर्म करताना सुद्धा असतो आपल्यासोबत. आणि मग तो अहंकार जागृत होतो. त्याला इंग्लिश मध्ये इगो म्हणतात. काय म्हणतात? इगो. इगो आळवा येतो. मग त्या अहंकाराला तो मीच स्वरूप देतो. मनुष्य मी आहे म्हणून सगळं आहे. जसं तुम्ही म्हणता तुमच्या पतिराजांना काय म्हणता? ए पुराणो शांत राहा. मी वय म्हणून तुमच्या घरी थांबली म्हणते. हा मी आळवा येतो आणि मी काय म्हणतो? मी आहे म्हणून सगळं झालं. मी आहे म्हणून मंदिर झालं. मी आहे म्हणून घर झालं. मी आहे म्हणून लग्न झालं. आणि मी वय म्हणून तुमच्या घरात टिकली. दुसरी असती तर टिकली नसती. हा जो अहंकार आहे, हा अहंकार सतत माणसाच्या सोबत असतो. तो रात्री मरत नाही, तो सकाळी मरत नाही, तो घरात मरत नाही, तो घराच्या बाहेर मरत नाही, तो शस्त्राने मरत नाही, तो अस्त्राने मरत नाही, तो वर मरत नाही, तो खाली मरत नाही. त्याला मधातच मारावं लागतं. हिरण्यकशिपू ज्ञानी होता, पण त्याचं ज्ञान अहंकारानं ग्रासलं होतं. भक्ती, प्रेम, ज्ञान केवळ सांगापुरते नसते. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नवा तया माझी. कारण अशा ज्ञानानं जीवाला लाभ होत नाही. आणि अहंकारग्रस्त असलेला, ए पुराणो शांत बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहंकार ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडे ज्ञानी आहे, तर त्याचा उपयोग त्याला होत नाही. तो लोकांना सांगतो ज्ञान, पण स्वतः कोरडी भाषा. एक म्हातारा आहे,
आणि त्या म्हाताराचा मुलगा मरण पावला. म्हातारा आहे, म्हाताराचा पोरगा आहे, पण तो मरण पावला. तेथे एक साधू आला आणि साधू म्हणू लागला, हा संसार मिथ्या आहे. तुझा जो पोरगा गेला त्याचा तू आता काय दुःख करू नको. पण थोड्या दिवसाला जो साधू होता ज्यानं ब्रह्मज्ञान सांगितलं त्या गृहस्थाला ज्याचा पोरगा मेला, त्या साधूचा काही दिवसांनी कोंबडा मेला. आता हा रडत बसला साधू. ज्या म्हातारानं उपदेश केला होता तो म्हातारा म्हणू लागला, अहो संसार मिथ्या आहे, माझा तर पोरगा मेला, माझा पोरगा मेला. आता तुम्ही मला काय सांगितलं, दुःख करू नका, संसार मिथ्या आहे, देह जाणार आहे. आणि तुमचा कोंबडा मेला तर तुम्ही रडत आहे. याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे. हिरण्याक्षाचा बदला घेण्यासाठी हिरण्यकशिपू घेण्याचा निर्णय घेतला. दोन भाऊ आहे की नाही, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आपण पहिल्या दिवशी पाहून गेलो, हे कोण आहे, ते जय विजय आहे, तेच रावणाने कुंभकर्ण आहे, तेच शिशुपालाने दंतवक्र आहे. आणि आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी हिरण्यकशिपू तयार झाला. त्याचा वैरी होता देव भगवंत हिरण्यकशिपूचा. आम्ही सांगून जातो तुम्हाला एक तत्व, वैरत्व जरी करायचं असेल, याचा इगो कमी करा थोडं. वैरत्व जरी करायचं असेल तरी कोणाशी करा, देवाशी करा. आणि प्रेम जरी करायचं असेल तरी देवाशी करा, कारण त्याचं फळ एक आहे, उद्धार. आणि यानं वैरत्व कोणाशी केलं, देवाशी. आणि हिरण्यकशिपूचे जे मित्र होते, विमुधा, त्रक्ष, शंभर, शतबाहू, हयग्रीव, या सर्वांना त्यांना काय सांगितलं की माझ्या भावाला विष्णूनं मारलं. म्हणजे वराह भगवंतानं मारलं होतं की नाही. वराह भगवंत पृथ्वी आणण्यासाठी समुद्रात गेले, हिरण्याक्ष तिथे गेला आणि मग त्याचा वध केला. त्याचा बदला घेण्यासाठी हिरण्यकशिपू झाला. आणि म्हणू लागला आपल्या सवंगड्यांना, जात या मृत्यू लोकावरती जिथे जिथे तप आहे, जिथे जिथे यज्ञ होत आहे, जिथे जिथे सत्कर्म होत आहे, जिथे तिथे भागवत कथा होत आहे, तिथे जा आणि ते सर्व मोडून टाका. द्विभोजनमक होम समादा, सबके जाये करो तुम बाधा. आणि याच्या सांगण्यावरून याचे मित्र आले. त्यांनी काय केलं, जिथं जिथं गायी होत्या, गायीचे गोठे होते, बाग बगीचे होते, यांना सगळ्या जाळून टाकले. जिथे जिथे यज्ञ होते ते मोडून टाकले. जिथे जिथे भागवत होते तिथं तो काय करू लागला, तर चुपचाप बसा रे, चुपचाप बसा, नाही तर वा तिकडे. काय केलं, जिथं जिथं सत्कर्म होत होते तिथे तिथे गेले आणि सर्वच्या सर्व तिथून मोडून टाकलं. हिरण्यकशिपूचे पुतणे शकुनी, शंभरा, दृष्ट, विष्णू पुराणातील कथा आली आहे. आणि विष्णू पुराण सांगतं, हिरण्यकशिपू युद्ध करण्यापूर्वी वरदान प्राप्त करावे म्हणून मंदराचल पर्वतावर गेला होता. आणि मंदराचल पर्वतावर गेल्यावर त्यांना हात उंचावून आकाशाकडे पाहत पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला आणि तप केलं. पायाचा अंगठा असतो की नाही, त्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून त्यानं तप केलं हिरण्यकशिपूनं. ही तपश्चर्या पाहून सर्व देवांना बाधा करावी अशी वाटली, कारण त्यांना भीती वाटत होती की स्वर्गाचे राज्य हा घेऊन येईल. म्हणून
तेव्हा बृहस्पतीनं म्हणजे काय केलं, बृहस्पती म्हणजे अंगिरा ऋषी, यानं पोपटाचं रूप धारण केलं आणि जिथं तप करत आहे त्या झाडावरती बसला आणि तिथं नारायण 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 म्हणू लागला. आता याला देवाचं नाव आवडत नव्हतं ना, कारण देवाशी वैर होतं हिरण्यकशिपूचं. हिरण्यकशिपू म्हणा मी विष्णू मारण्यासाठी जप करत आहे आणि त्याचं तू नाव घेत आहे पोपटा, आजचा दिवस काही बरोबर नाही. म्हणून हिरण्यकशिपू सायंकाळी घरी आला. काय तुला आश्चर्य झाले, हा तर तप करण्यासाठी गेले होते माझे पतिदेव, वापस कसे काय आले? आणि अहो तुम्ही वापस का आले? वापस का आले? तुम्ही तपश्चर्या करत होते ना, मग का वापस आले सांगा. तिने स्वयंपाक करायला घेतला, कारण त्याच्यामध्ये तत्व आहे स्वयंपाकामध्ये. काय? कारण भोजनामध्ये वशीकरणाची शक्ती आहे. आणि नवऱ्याच्या मनातील गुपित काढायचं असेल तर ते जेवता जेवता त्याला विचारावं, त्याची स्तुती करावी. कारण अहंकारी माणूस प्रशंसन आनंदी होतो. कारण स्तुती कोणाला नाही आवडत, स्तुती कोणाला नाही आवडत, प्रत्येकाला आवडते. जर तुम्हाला म्हटलं मी नाही का तुम्ही भागवत चांगलं केलं, मंडप चांगला आहे नाही का, किंवा एखाद्या पतीनं आपल्या पत्नीची स्तुती केली तर काय नाही, कोणाला नाही आवडत. एक सांगतो तुम्हाला मी, स्तुती जो करतो त्याच्यापासून सावध असलं पाहिजे असं भागवत सांगते. जो स्तुती करतो त्याच्यापासून सावध असलं पाहिजे. कारण स्तुती हा मागून येणारा दगड आहे आणि निंदा हा समोरून येणारा दगड आहे. म्हणून निंदा जो करतो, जो तोंडावर बोलतो त्याच्यापासून सावध नाही राहिलं चालल. जो गोड बोलून काळीच कापतो त्याच्यापासून सावध असलेलं पाहिजे. आणि या मृत्यू लोकांमध्ये असेच जास्त आलो जे गोड बोलतात पण त्याच्या आतमध्ये वैरभाव वेगळाच असतो. आणि हा अहंकारी असल्यामुळं मग काय, याला स्तुती आवडू लागली, कयाधून केली. तुम्ही एवढे पराक्रमी आहे मग तुम्ही वापस का आले? आणि तुमचं बलाढ्य कोणी तारू शकत नाही, तुमच्या जोडीचा एकही दैत्य नाही का, असं म्हणून मला त्याला स्तुती करू लागली. आणि स्तुती भागवत सांगतं, एकदा राजा भोज आहे, भोज नावाचा राजा आहे. त्या भोज राजाला कालिदासाला विचारलं की या जगामध्ये साखरेपेक्षा गोड वस्तू कोणती आहे? त्याच्यावर कालिदासजी म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये साखरेपेक्षा गोड वस्तू कोणती आहे? तर वस्तू आहे गोड स्तुती. साखरेपेक्षाही गोड आहे, प्रत्येकाला आवडते. काय महाराज भागवत केलं तुम्ही बाबा, भलं छान भागवत केलं. आता त्याचा त्याचा मनातला भाव त्याला नाही. मुलगी पाहण्यासाठी पाहुणे आले. मला काय सांगायचं, स्तुती माणसाला कशी आवडते. हा, 2 जुळ्या मुली होत्या आणि या 2 जुळ्या मुलींना पाहुणे पाहायसाठी आले. एका गावचे नाही तर यू थकले पाहुणे. त्या किराणा दुकानातील पोहे संपले एवढे पाहुणे आले. हा, आता महाराष्ट्र किराणा दुकान, पोहे संपून गेले एवढे पाहुणे आले. आणि आता वडिलांना मुलाच्या लग्नाची काळजी असते, मुलीच्या लग्नाची काळजी असते, दारोदार हिंडत असतो तो. शेवटी दुरून पाहुणे आले आणि त्या 2 मुलींना यांनी पहिलेच शिकवलं होतं बाबांना, पाहुणे आले म्हणजे तुम्ही एक शब्दही बोलायचं नाही. का? ते तुम्हाला आता कथेच समोर माहीत पडत. आले पाहुणे,
पाहुणे आल्यानंतर मग आता काय चहा पाणी झाला, फराळ झाला, मुलगी आली, मुली पाहिल्या. सुंदर होत्या पुरी, दोन जुळे, दोन पोरं जुळे होते, जे पाहायला आले होते जुळे, दोन मुली जुळ्या. आणि प्रश्न विचारू लागले मुलाचे वडील मुलीला, बेटा तुझं नाव काय आहे? पोरी नव्हत्या उत्तर देत, पोरीचा बाप उत्तर देत होता. नाव काय तुझं? मला काय सांगायचं? स्तुती सांगायची आहे. स्तुती माणसाला किती प्रिय आहे. अहंकारी माणसाला स्तुती कशी प्रिय आहे. कसा माणूस भुरळी पडतो त्याला. नाव काय तुझं? मुलगी नव्हती सांगत, मुलीचा बाप सांगत. शिक्षण काय झालं? बापच सांगत होता उत्तर. छंद काय आहे तुला? म्हणजे ब्युटी पार्लरचा छंद आहे म्हणे माझ्या मुलीला. असं सगळे पैसे ते त्याच्यावरच करते म्हणे, खर्च कायच्यावर? ब्युटी पार्लर. आता त्या पाहुण्यामध्ये एक म्हातारी बुवा होते, आणि म्हातारी बुवा हुशार होते. ते म्हणू लागले, का हो आपण मुली पाहण्यासाठी आलो की नाही? हो. मग प्रश्न कोण विचारले आपण? मुलीला. मग मुली उत्तर का देत नाही? मुलीचे वडील का उत्तर देतात? हे तर उलट दाबले राहील. का म्हणे आता मुली आपल्याला बोलक्या करायच्या. याला थोडं क्लिअर करा साऊंडवाले भाऊ. ओ साऊंडवाले भाऊ दादा, याला थोडं क्लिअर करा. क्लिअर बोलक्या करायच्या आहे. मुली बोलक्या कशा होईल? त्याच्या म्हातारा होता, म्हाताराने एक युक्ती काढली. अहो म्हणे, एक काम करा म्हणे, जर तुम्हाला मुली बोलक्या करायच्या असेल तर मुलीची स्तुती करा म्हणे. काय करा म्हणे? मुलीची स्तुती. ठीक आहे, आले पाहुणे फिरून, फेरफटका मारून. आता जेवणाची वेळ आली. मग काय, जेवणाची वेळ आल्यानंतर सर्वच्या सर्व ताट सजवले गेले. रांगोळ्या काढण्यात आल्या, पोळी भाजी सगळं वाढलं. वाढल्यानंतर काय झालं? एकच वाटी फक्त शिल्लक होती. राहू द्या, बसा. एकच वाटी शिल्लक होती. या वाटीत काय येत आहे बा? या वाटीत काय आहे? या वाटीत काय आहे? या वाटीत काय आहे? सगळे पाहुणे विचार करू लागले. आणि तिकून बकेट घेऊन मुलगी आली. याईनं बरोबर ठरवलं होतं, या मुलींना बोलकं करायचं आहे, यांची स्तुती करा. यांची स्तुती केली नाही केली की या बोलक्या झाल्याशिवाय राहत. आणि मग आली काय बकेट काय होती मग सांगू? कळी, गरम कळी, कळीपत्ता टाकून केलेली कळी होती. आंबट कळी होती. आणि ते वाढली कशात? वाटीमध्ये. आता पाहुणे जेवू लागले. पाहुणे जेवल्या लागल्यावर ते पाहुणे स्तुती करू लागली. वा रे वा कळी, आंबट कळी, जिराची फोडणी देऊन केलेली कळी, कळीपत्ता टाकून केलेली कळी. वा रे वा कळी, कोणी केली असेल कळी असं म्हटल्यावर स्तुती आहे. ते कोणी केली असेल कळी असं म्हटल्या बरोबर दोन्ही पोरगी, एक पोरगी बोलली, मी तर केली म्हणे कळी, आणि हिला केला म्हणे तिला. असं म्हटल्या बरोबर पाहुणे जे पळाले, अजून आले नाही पाहुणे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. स्तुतीपासून माणसाला सावध असलं पाहिजे. जो तोंडावर बोलतो की नाही त्याच्या मनात काहीच नसतं. हो, माहिती आहे का तुम्हाला? हा, तोंडावर बोलतो की नाही त्याच्यामध्ये सावध नसत चालते. पण जो मकरे आहे, बोलत नाही, त्याच्यामध्ये सावध असलं पाहिजे. आणि ही विचारू लागली, तुम्ही तपासाठी गेले, वापस का आले? आणि हिरण्यकशिपू म्हणू लागला, काय तुला, मी ज्या वृक्षाखाली तपासाठी बसलो तिथे एक पोपट आला आणि तो नारायण नारायण म्हणू लागला. हा, पत्नी सुद्धा हुशार होती, धर्मपत्नी होती. ते तिनं काय केलं? त्याला माहित होतं की आपला पती हा देवाचा वैरी आहे. याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही.
देवाचं नाव याच्या तोंडात येत नाही. याच्याकडून आपल्याला 108 वेळा नारायणाचं नाव स्मरून घ्यायचं आहे. आणि म्हणून ते पुन्हा 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 प्रश्न विचारू लागले. अहो, त्या झाडावर पोपट बसला होता का? हो हो. मग तो काय म्हणत होता हो? तो म्हणू लागला नारायण नारायण नारायण. असं किती वेळा म्हणून वधवून घेतलं त्यानं. तिच्या पत्नीनं किती 108 वेळा वधवून घेतलं. अशी पत्नी असावी, अशी धर्मपत्नी असावी की जी आपल्या पतीला नाही का भक्ती ज्ञान वैराग्य देव संत या गोष्टी शिकवेल, जो परमार्थ करून घेईल अशी पाहिजे पत्नी. जे आपल्या पतीकडून दान धर्म करवून घेईल अशी पत्नी पाहिजे. आली की लक्षात? गावामध्ये सप्ताह होता. लक्ष द्या इकडे. गावामध्ये सप्ताह असल्यावर वर्गणीसाठी गेले. म्हातारी बुवा होते. म्हातारी बुवा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, वर्गणी फाळा. मी वर्गणी फाळणार नाही. किती लावायचा तुम्ही वर्गणी मागण्यासाठी? आता तर आले वर्गणीवाले, आता देणार नाही वर्गणी, चला वा घरी. हे ऐकलं बुढीनं. मला काय सांगायचं आहे? धर्मपत्नी कशी असावी. हिने 108 वेळा नाव वधवून घेतलं. यासाठी सांगत आहे मी. बुढीने ऐकलं आणि बुडाला माहित होतं, बुडीले का हा बुडा की आता यायले पैसे देत नाही, वर्गणी देत नाही. पण वर्गणी कशासाठी आहे? स्वतःसाठी नसून भगवंताच्या कामासाठी आहे. आपण केलं पाहिजे. तिचं मन थोडस दान धर्म युक्त होतं. तिने युक्ती केली. त्या वर्गणीवाल्यांना आवाज दिला आणि त्यांना म्हणू लागले, बरोबर तुम्ही एक काम करा, दुपारी 3 वाजता या आणि 3 वाजता आल्यानंतर एक तेलाचा पिपा, एक पोतं गहू घेऊन जा. पण या बुड्याला पहिले वावरात जाऊ द्या. बुडा 2 वाजता वावरात जाते आणि 2 वाजता वावरात बुडा गेल्यावर तुम्ही बरोबर 3 वाजता या. मागच्या दरवाजानं बंडी घेऊन या. हा, आता या हुशार आहे. आयोजक गेले बरोबर 3 वाजता. 3 वाजता बंडी घेतली, घराच्या मागच्या दाराने गेले, बंडी लावली दारापाशी, एक पोतं गहू टाकले त्या बंडीमध्ये आणि तेलाचा पिपा टाकला. पत्नी कशी असावी? दान, आपल्या पतीकडून धर्म करून घेणारी. पण योगायोग असा झाला, काय सांगू तुम्हाला. 2 वाजता गेला बुडा वावरात. त्या बुड्याचा फोन राहिला होता घरी आणि तो वावरात तो लेखाचा बरोबर 3 वाजता मागच्याच दारानं बिलकुल तो तिकून येऊन. आणि जसं ते लेखाचं बुड्याले दिसलं रे दिसलं. मग काय म्हणते तुम्हाला सांगू, तेही मोठी हुशार होती ना पत्नी तुमच्यासारखी. ते आता तुम्हाला माहिती आहे आपले पती कसे आहे, यांच्याशी कसं वागावं लागतं, कसं बोलावं लागतं, हे तुम्हाला सर्व हातच्या लगे माहित आहे. असाच संसार केला का त्या बुडीनं? नाही. ते काय म्हणे बुड्याले, अहो म्हणे हे म्हणे गहू आणि तेल विकत घेता का म्हणून विचारासाठी आले. म्हणे घेता का मी विकत नाही पाहिजे म्हणा, चला लवकर व्हा म्हणे वापस. असं म्हटल्याबरोबर जे निघाली बंडी ते डायरेक्ट म्हणलं बा. असं करून घेतलं पाहिजे. जी पत्नी आपल्या पतीला धर्माकडे नेते, देवाकडे नेते, ते श्रेष्ठ पत्नी. आणि हिनं असंच केलं. 108 वेळा नारायण 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 त्या हिरण्यकशिपूच्या मुखातून वधवून घेतलं. आणि सायंकाळ झाली, रात्र झाली आणि त्या रात्री तिला गर्भधारणा झाली. गर्भधारणेचा परिणाम असा झाला की त्या 108 वेळा नारायण म्हटलं म्हणून तिच्या पोटी कोण आले? तर तिच्या पोटी भक्त प्रल्हाद आले.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्यानंतर गर्भधारणा झाली, ठीक आहे. आणि हिरण्यकशिपू दुसऱ्या दिवशी सकाळी तपासाठी निघून गेला. त्याने अन्न पाणीही सोडले आणि हिरण्यकशिपूच्या तपाने देव भ्याले, ब्रह्मलोकात गेले. प्रार्थना केली, देवा हिरण्यकशिपू आता घोर तप करत आहे. किती वर्ष केले तर 10,000 वर्ष तप केलं हिरण्यकशिपूनं. एवढं तप केलं की त्याच्या अंगावर वारूळ चढलं. गवत आणि बांबून त्याचं शरीर झाकून गेलं आणि मुंग्यांनी त्याचं शरीर, चरबी, त्वचा, मांस, रक्त खाऊन टाकलं. फक्त हाड राहिले. कारण त्यावेळेचा जो प्राण आहे हा अस्थिमय आहे, अन्नमय नाही आहे. मी सांगून गेलो. या कलियुगामध्ये प्राण जो आहे हा प्राण अन्नमय आहे. जोपर्यंत अन्न तुटत नाही तोपर्यंत माणूस मरत नाही. अन्न तुटलं रे तुटलं की 1 महिन्यानंतर तो मरण पावतो. एवढं तप केलं हिरण्यकशिपूनं की त्याचं रक्त, मांस, फक्त हाड शिल्लक राहिले. आणि ते तप पाहून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणू लागले, वत्सा सांग तुझी काय इच्छा आहे. मला अमरत्व द्या. मी सकाळी नाही, रात्री नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, जड वस्तूने नाही, चेतन वस्तूने नाही, आत नाही ना बाहेर नाही, जमिनीवर नाही ना आकाशात नाही, असा मला मृत्यू द्या. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. आणि असं अमरत्व प्रदान केल्यावर हिरण्यकशिपूने अत्याचार केला. तीही लोकात हाहाकार वाजवला. इंद्राच्या भवनात राहू लागला. त्या इंद्राला स्वर्गातून हाकलून दिलं. आणि हे सर्व काही असताना ज्या प्रकारे रावण आहे त्या रावणाच्या अत्याचारामुळं सर्वच्या सर्व देव मेरू पर्वताच्या गुहेमध्ये लपले. तसेच त्या हिरण्यकशिपूच्या धाकानं सर्व देव त्रस्त झाले. आणि इकडे जे कयाधूला गर्भधारणा झाली होती, कयाधू तिथून कुठे गेली तर कयाधू नारदांच्या आश्रमात राहायला गेली. आणि प्रल्हाद जी आहे, हे प्रल्हाद 10,000 वर्ष त्या कयाधूच्या गर्भामध्ये राहिले. कयाधू प्रसूत झाले, प्रल्हाद जन्माला आले आणि त्यांच्यापासून सर्वाला आनंद मिळतो म्हणून त्यांचं नाव प्रल्हाद ठेवलं गेलं. दैत्यांचे गुरु शुकाचार्य आहे, षंड आणि त्या शुकाचार्यांचे 2 पुत्र आहे, षंड आणि अमर्क. हे 5 वर्षाचे झाले असताना त्याला राजनीतीचं शिक्षण द्या म्हणून असं सांगितले. ज्यावेळेस कयाधूला गर्भधारणा झाली त्यावेळेस इंद्र आला तिथं आणि इंद्र कयाधूचा हात पकडला आणि चल माझ्या बरोबर असा म्हणू लागला. पण ब्रह्मदेव म्हणू लागले, हिच्या पोटी भक्त प्रल्हाद येणार आहे. म्हणून ते नारदाच्या आश्रमामध्ये राहिली आणि तिथे राहून त्यानं भक्ती, ज्ञान, वैराग्य, कथा, कीर्तन हे ऐकलं. आणि ह्याचा संस्कार त्या भक्त प्रल्हादावर पडला. आणि म्हणून भक्त प्रल्हाद हे देवाचे आवडते भक्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता प्रल्हाद मोठे झाले. हिरण्यकशिपू सुद्धा आले आहेत तपावरून. आणि दैत्यांचे गुरु शुकाचार्य, त्यांचे जे 2 पुत्र आहे षंड आणि अमर्क, यांना राजनीतीचं शिक्षण देण्यासाठी प्रल्हादाला शाळेमध्ये पाठवलं. पण प्रल्हादाचा विचार असा झाला की गुरुजींना आपल्याला हानामारीचा पाठ सांगितला. हित्वात्मपादं गृहमंधून कंपम वनं गोतो यत्तरिभुव श्रेयेत. भागवत सांगतो.
आणि ते ब्रह्मज्ञान राजनीती कुठे शिकले तर षंड आणि अमर्क शिकू लागले. कोणता चांगला नव्हतं शिकवत त्या प्रल्हादाला, तर हाणामारीचे काम सांगत होते. पण भक्त प्रल्हाद जे संस्कार झाले त्या संस्कारामुळे तो शिकू शकला नाही. कारण त्याला ओढ जी होती ही ओढ भगवत दर्शनाची होती. तो वडिलांना सुद्धा उपदेश देऊ लागला की बाबा तुम्ही भगवंताला शरण जा, तुम्ही भगवंताशी वैर करू नका. ज्याप्रमाणे रावणाची पत्नी मंदोदरी आहे, त्या मंदोदरीने सुद्धा सांगितलं रावणाला सीता सोडून द्या. सीतेला तुम्ही हरण केलाय, सीता सोडून द्या, रामाला शरण जा, राम तुमचा स्वीकार करतील. असा हा उपदेश करू लागला वडिलांना. पण अहंकार असल्यामुळं मानले नाही. आणि त्या गुरुजींना कोणी बोलावलं तर त्या गुरुजींना हिरण्यकशिपूने बोलवलं. आणि हिरण्यकशिपू त्या शिक्षकांना म्हणू लागला, अहो तुम्ही माझ्या मुलाला काय शिकवत आहे? त्या देवाशी वैरत्व करायचं हे तुम्हाला शिकवायचं प्रल्हादाला, आणि हे तुम्ही काय शिकत आहे? चांगली खरडपट काढली. आणि काही दिवस शाळेमध्ये राहिले प्रल्हाद, घरी आले. हिरण्यकशिपू विचारू लागले प्रल्हादाला, तुला काय शिकवलं तुमच्या गुरुजींनी? तर प्रल्हाद म्हणू लागले, विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार शिकवले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्यम सक्षम आत्मनिवेदनम हे शिकवलं. असं म्हटल्यावर हिरण्यकशिपूला राग आला. हे काय शिकवलं गुरुजींनी? कारण दैत्यांचे गुरु कोण? शुकाचार्य आहे. आणि हिरण्यकशिपू क्रोधित झाला. दैत्यांना म्हणाला, याला मारून टाका, आणि मांडीवरून ढकलून दिलं. त्याला मारण्यासाठी तलवार काढली, पण त्या तलवारीत कृष्ण दर्शन प्रल्हादाला झाले. प्रल्हाद काही केला ऐकेना, म्हणून त्या प्रल्हादाला अंधाऱ्या कोठडीत ठेवलं. स्वतःच्या बापानं एवढा तिरस्कार त्याचा भगवंताशी होता. तुम्हाला सांगू का, मी आता सांगून गेलो, वैरत्व करायचं असेल तर देवाशी करा, शेजाऱ्याशी नाही, नातेवाईकाशी नाही. वैरत्व देवाशी जर केलं तर तुम्हाला काय भेटेल? उद्धारच होईल तुमचा, देवच भेटेल. या मृत्यू लोकामध्ये देव फक्त 2 जणांना भेटलाय. 2च विचारांच्या लोकांना देव भेटतो. एक तर तो भक्त असावा, नाही तर तो देवाचा वैरी असावा. या 2च यांना देव भेटतो, बाकीच्यांना नाही भेटत. एवढा वैरत्व हिरण्यकशिपूनं देवाशी केलं होतं. आणि कोठडीत ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं? कोठडीत त्याला एकांत वास भेटला. आणि एकांत वासात त्याचं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अविरत जप चालू होता. एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावे. होय तैसा केला, होय भक्ती तैसा केला. अंधाऱ्या कोठडीत ठेवल्यावर याला उत्तम झालं का? कारण एकांतामध्ये भगवत स्मरण चांगल्या प्रकारे होतं. आणि अशा एकांत वासात तो भगवत स्मरण करू लागला. ज्याप्रमाणे
सीता ही एकांत वासात होती अशोकवनामध्ये. होतं कोण ठेवलं अशोकवनात? कोणा ठेवलं होतं? हा, रावणानं ठेवलं होतं. मग ती एकांत वासात असताना काय केलं तिनं? मोठं मोठं पाहायला का दिलं नाही. मग तिनं एकच काम केलं, डोळे लावले आणि फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण करत होती. समजा तुम्ही असत्या तिथं, कुठं? अशोकवना एकांतवासात, तर तुम्ही काय केलं असतं? आपल्या पतीचं नाव घेतलं असतं, देवाचं नाव घेतलं असतं, देवाचं नाव घेतलं असतं, पण पतीला शिवायलेल्या असत्या. मसने आला नाही माय अजून पाहिले, आला नाही माय पाहिले मध्ये, त्याला माही कदरच नाही. पण सीतेनं तसं नाही म्हटलं, नाही, फक्त राम 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 राम. तसंच हा प्रल्हाद सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अविरत. कारण तुम्हाला एक सांगू का, सुखात भगवत कृपेचा अनुभव घेणं म्हणजे सामान्य वैष्णव आहे, पण दुःखात भगवत कृपेचा अनुभव घेणं म्हणजे महावैष्णव. आणि ही परिस्थिती लक्ष्मीने पाहिली. लक्ष्मी कुठं राहते? लक्ष्मी कुठं राहते? हा, वैकुंठात राहते. वैकुंठातही राहते. सांगू का तुम्हाला आता एक असं कोणतं स्थळ आहे की तिथे देव नाही आहे? हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकाट होई में जाना. लक्ष्मी कुठं राहते? वैकुंठात. लक्ष्मी कुठं राहते? क्षीरसागरात. तिने ती अवस्था बघितली आणि विष्णू भगवंताला म्हणू लागली, देवा या मृत्यू लोकावर कोणी उपाशी आहे का हो? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हो, माझा भक्त आहे उपाशी, अंधाऱ्या कोठडीत ठेवलाय त्याला. लक्ष्मीने प्रल्हादाला आपला मुलगा मानले. लक्ष्मीने आणि हिरण्यकशिपू प्रल्हाद म्हणाला, बा. त्या लक्ष्मीनं काय केलं? त्याला जेवण्यासाठी ताट दिलं, तिथं आणून अंधाऱ्या कोठडीत. आणि हिरण्यकशिपू अचानक आला, दार उघडलं तर याच्याजवळ अन्न दिसलं आणि विचारू लागला हिरण्यकशिपू प्रल्हादाला, का रे हे जेवण कुठून आणलं? प्रल्हाद म्हणू लागला, माझ्या भगवंतानीच दिलं. असा कसा तुझा भगवंत आहे? प्रल्हाद म्हणतो, असा कसा नाही, होय तैसा केला होय, किंवा जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी. सांगू का तुम्हाला? द्रौपदीचा प्रसंग आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण आहे. त्यावेळेस भगवंत वस्त्र रूपाने प्रकट होऊन तिचा रक्षण केलं. होय तैसा केला, किंवा प्रेम ते प्रकट होई में जाना. तुम्ही जेवढं तुमचं देवावर प्रेम आहे, लक्षात घ्यायला का, जेवढं तुमचं देवावर प्रेम आहे तेवढाच तो तुम्हाला पावतो. तुमचं जर 10% असेल देवावर प्रेम, तर तो 100% नाही. कारण देवाचा एक स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा सुदार. त्याला काहीतरी द्यावं लागतं आणि मग तो आपल्याला देतो, उगाचच नाही तो आपल्याला पावा. तुमचं जर 10% प्रेम असेल देवावर, तर तो 10% पावतो. त्याला काढलं प्रल्हादाला हिरण्यकशिपूनं, आणि मग काय, विषारी साप आणले, विषारी साप. आणि त्या विषारी सापाकडून त्याला डसवून घेतलं, पण तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. मग काय, हत्ती आहे, हत्ती, त्या हत्तीच्या पायाखाली तुडून घेतलं, पण तरी प्रल्हादाचं केस सुद्धा वाकळ झालं ना. गोपाल कृष्ण भगवान विष पाजलं तरी काही झालं नाही.
पर्वतावर नेलं, दरीमध्ये नेलं, धरून ढकलून दिलं, पण तरीही नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांचे रक्षण केलं, आगेत ठेवलं, समुद्रात बुडवलं. ते तर जाऊ द्या, पर्वत आहे ना पर्वत, तो पर्वत असा उचलला आणि त्याच्या खाली याला दाबलं, पर्वत सोडून दिला, पण तरीही त्याचं एक केस सुद्धा वाकलं करू शकलं नाही. ही ताकद कशाची आहे? तर ही ताकद प्रभूच्या नावावरची आहे. ही ताकद देवावर प्रेम करण्याची ताकद आहे. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. मी सांगून गेलो आहे, कबीरदास महाराज म्हणतात, राम नाम सब कहे ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरी हो नाम कुछ और. किती अर्थता किती आहे त्याच्यामध्ये. ज्याप्रमाणे आपलं लेकरू नाही का जिवंत आहे ही आपल्याला जाणीव असते, तेवढे जाणीव देव जिवंत आहे हे असली पाहिजे. तेवढं प्रेम पाहिजे. पहा, लग्नाला 12-13 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, पण मूल काही होईना. दैवयोगानं मुलगा जन्माला आला, अतिशय प्रेम. 14 वर्षानं झालेला पोरगा, 14 वर्षापासून संतती नाही, दैवयोगानं झाला, अतिशय प्रेम, अतिशय प्रेम. आणि असा प्रेमाचा पोरगा यात्रेत नेला आईनं. आणि यात्रेत नेल्यावर काय झालं हो? काय झालं तर चुकामुक झाली दोघांची. पोलिसाच्या स्टेशन मध्ये गेले, माझा मुलगा बघितला का, बघितला का. शोधाशोध चालू आहे यात्रेमध्ये. शोधाशोध चालू असताना सुद्धा मुलगा दिसत नाही. आई आकांत करू लागली, रडू लागली. ज्याप्रमाणे ही स्थिती आहे, ही स्थिती आपली असली पाहिजे, मग तो देव प्रकट होतो. तसा नाही हो. गोपाल कृष्ण भगवान जय. आता शुकाचार्य आहे, ही शुकाचार्य दैत्यांची गुरु आहे. एवढं असूनही प्रल्हादाला काहीच झालं नाही. पुन्हा शाळेमध्ये पाठवलं आणि पुन्हा शाळेमध्ये पाठवल्यानंतर काय झालं, शुकाचार्य पुन्हा याला असुरी विद्या शिकवत होते. काही बालकही सुद्धा तिथं असुरी विद्या शिकत होते. पण हा प्रल्हाद गुरुजी बाहेर गेले की या शिष्यांना असुरी विद्या न शिकून देवाविषयी भक्ती प्रेम ज्ञान याचा उपदेश करत होते. कौमारमाचरित प्रेत प्राज्ञो धर्मान भागवता हनीय दुर्लभम मानुषम जन्मं तदभ्यम ध्रुवतमर्थ धर्मर्थगम. आणि त्यांना सांगू लागले, काय मला काय सांगायचं, माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का. प्रल्हाद आहे की नाही, प्रल्हाद हा प्रल्हाद जे शाळेमध्ये बाकीचे विद्यार्थी होते शिकण्यासाठी असुरी विद्या, त्यांना असुरी विद्या शिकवत नव्हता. गुरुजी बाहेर गेले का, मग काय आज देवाविषयी प्रेम कसं वाढेल, हे जीवन म्हणजे काय हे सांगत होता. हा मनुष्य देह दुर्लभ आहे हे सांगत होता. अरे हा मनुष्य देह दुर्लभ आहे आणि तुम्ही हे काय करताय, हे जे गुरुजी शिकवत आहे यांचं शिकू नका. कारण हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा भेटत नाही. काकडीच्या भंगात म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, 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 दुर्लभ जाना. 7 वर्षाची गाना, 7 वर्षाची गाना, 7 वर्षाची गाना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, 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 तुम्ही आठवा मधुसूदना, 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 तुम्ही आठवा मधुसूदना.
वासुदेव वासुदेव बाळा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव बाळा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे सांगू लागला काय नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना हा नरदेह तसा भेटत नाही मी सांगितलंय अनेक योनीमध्ये फिरून ज्यावेळेस पाप आणि पुण्य एकत्रित येतो त्यावेळेस आपल्याला मानव जन्म भेटतो आणि हे योनी तुमच्याकडून निघून गेली की मग उद्धार होणार नाही मग कुठल्याच योनीमध्ये तुम्ही या 84 लक्ष योनी फेऱ्यातून निघू शकत नाही हेच एक स्टेशन आहे फक्त हे असं सांगू लागला तो त्या असुर बालकांना दुर्लभ मनुष्य जन्म है देहन बारंबार तरुवर पत्ता जो जडे बहुरीन लागे डार उदाहरण देऊ लागलं कसं दुर्लभ मनुष्य जन्म हे देहन बारंबार तरुवरू पत्ता जो झडे बहुरीन लागेदार जसं झाड आहे कोण सांगतो कबीरदास महाराज झाड आहे मग त्या झाडाला पान लागलं छोटस मग त्या पानाची काय होईल हो समोर वाढ होणार नाही काय हा मग लहानाचं मोठं झालं मग मोठं झाल्यावर काय होत त्याचं पिकते ना ते आणि पिकलं का ते खाली हा तसंच असुर बालकांनो तरुवर पत्ता जो झडे बहुरीनं लागे डाळ म्हणजे पिकलेलं पान ते खाली पडतं ते पुन्हा हिरवं होत नाही पुन्हा झाडाला चिकटत नाही तसं हा देह निघून गेल्यावर पुन्हा येणे नाही कसं पाणी केरा बुदबुदा असं माणूस की जात एक दिन छिपा जाएगा जो तारा प्रभात पाण्याचा बुळबुळा असतो की तुम्हाला माहिती आहे पाण्याचा बुळबुळा त्या पाण्यामध्ये बुळबुळा किती टाइम असतो 2 घंटे 3 घंटे असतो का किती टाइम असतो क्षणभरी राहत नाही हा तसा हा मनुष्य जन्म आहे ज्याप्रमाणे रात्री आपल्याला चंद्र दिसतो एक दिन छिपा जाएगा जो तारा प्रभात रात्री चंद्र दिसतो ठीक आहे पण सूर्य निघाल्यावर चंद्र दिसत नाही तसा मनुष्य जन्म आहे म्हणून या मनुष्य देहाचं काय करतो तर सार्थक करून घे हे प्रल्हाद असुर बालकांना शिकवत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणून भजनात लहानपणीच रंगलं पाहिजे लहानपणी जो रंगेल त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही त्याच जन्मात त्याला भगवंत भेटतो ज्याप्रमाणे ध्रुव बाळाला लहानपणी सुरुवात केली त्याच वेळी तत्क्षण भेटले मी सांगून गेलो का आपली भक्ती आपला परमार्थ हा म्हातारपणी सुरू होतो आणि म्हातारपणी सुरू झाल्यावर पुन्हा अजून जन्म घ्यावाच लागतो म्हणून म्हातारपणी देहाची सेवा होईल पण देवाची नाही भोगासाठी शरीर नसून देव प्राप्तीसाठी शरीर आहे मी सांगून गेलो आहे हे शरीर कशासाठी आहे शरीर कशासाठी आहे भोगासाठी नाही आहे तर देव प्राप्तीसाठी आहे कारण हे साधन आहे साधन जसं तुम्हाला नागपूरला जायचं आहे मग नागपूरला जायचं आहे तर मग तुम्ही कशानं जाण बैलबंडीनं जाण काय गाडीनं जाण एसटीनं जाण रेल्वेनं जाण ते तिथपर्यंत जाण्याचं जे साधन आहे लक्षात नाही आलं का माझं बोलणं तसं भगवंताकडे जाण्याचं साधन म्हणजे शरीर आहे म्हणून बालकांनो या शरीराचा दुरुपयोग करू नका बाळपण गेलेले नका तारुण्य दशा विषयवथा वृद्धपणी प्रवर्तने चिंता मरे मागुता जन्मधरी
आणि असुर बालकांना सांगत आहे पूर्वजन्मातील कर्माचं फळ म्हणजे प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध कोणी सोडू शकत नाही. ज्याचं कर्म त्याला भोगावंच लागतं. कारण या जगात दोन गोष्टी सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म गोष्टी कोणत्या? तर त्या सूक्ष्म गोष्टी म्हणजे ब्रह्म आणि कर्म. मी सांगून गेलो आहे पहिल्या दिवशी. ब्रह्म किती सूक्ष्म आहे लक्ष आहे का कोणाचं माझ्या सांगण्याकडे? आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा तत्व विलीन आहे ते किती सूक्ष्म आहे मी सांगितलं आहे पहिल्या दिवशी. माहित आहे काय? सांगू का डबल? कारण काही विद्यार्थी गैरहजर होते. पुन्हा सांगावं लागेल. हा, आणि अजूनही काही गैरहजरच आहे. जे गैरहजर आहे त्यांची बेरीज वजाबाकी त्या रजिस्टर मध्ये आहे. आणि ते रजिस्टर आहे आणि त्याची हिशोब शेवटी होतो. हे लक्षात ठेवा. जरी तुमच्या अंगात ताकद आहे, ताकद असताना नाही निघत हिशोब, मग निघतो शेवटी म्हातारपणी. कारण आपल्या सोबत सतत 5 जण असतात, दिसत नाही. सांगू का कोण असतो? आपल्या सोबत नेहमी संत असतात. आपल्या सोबत नेहमी देव असतो. आपल्या सोबत नेहमी काळ असतो. आणि आपल्या सोबत नेहमी आपल्या खांद्यावर 2 चित्रगुप्त असतात. आणि ते चित्रगुप्त तुमचं नाही का काय काय केलं सत्कर्म, काय काय पाप केले, कुठं कुठे मुंडके घातले, कुठं कुठं बोट घातले, हे सगळं लिहून ठेवतो. आणि याचा हिशोब ते कर्म त्याचा फळ आपल्याला भोगावं लागतं. अरे देवाधिकांना सुटलं नाही तर आपल्याला कुठून सुटेल? द्वारकेचा राजा आहे तरी त्याला त्या अंधारा कुठली जन्म घ्यावा लागला. अयोध्येचा राजा राम आहे तरी त्याला वनवासात जावं लागलं. जे वसू आहे दव्य असू, ते दव्य असूच म्हणजे भीष्माचार्य आहे, त्यांना सुद्धा 6 महिने शरशय्येवर पडून राहावं लागलं. काय कारण आहे? भीष्माचार्य विचारू लागले भगवंताला, कृष्णाला, अरे कृष्णा, मी असं कोणतं पाप केलं की मला हे 6 महिने शरशय्येवर पडून राहावं लागलं? त्यावर भगवंत म्हणतात, तुम्ही एका जन्मात कोण होते? तर एका जन्मात तुम्ही राजा होते. आणि राजा असताना तुम्ही अनावचित धनानं, त्याला म्हणतात कर्माला चाळा लागणं. लक्ष द्या इकडे माझ्याकडे. त्याला काय म्हणतात? कर्माला चाळा लागणं. कोण सांगत आहे? भगवंत सांगत आहे. कोणाला सांगत आहे? भीष्माचार्य किंवा भीष्म पिता म्हणतात त्याला. हा, त्या भीष्म पितामहांना सांगत आहे की तुम्ही एका योनीत राजा होते, रथावर बसले होते, रथ चालला होता, तुमच्या हातात बाण होता, आणि एका झाडावर तुम्हाला सरडा दिसला. तुमच्या कर्माला चाळा लागला, आणि कर्माला चाळा लागल्यानंतर तुम्ही तो बाण घेतला आणि तो बाण तुम्ही त्या सरड्याला मारला. सरडा 6 क्षणांनी त्या निवडुंगाच्या झाडावर पडला आणि 6 क्षणांनी मरण पावला. म्हणून त्याचं हे व्याज एवढं झालं की 6 क्षणाचं 6 महिने झालं. म्हणजे पाप जरी केलं असेल आपण, पण त्याचं कालांतरानं व्याज होऊन आपल्याला भरावं लागतं. मला हे सांगायचं आहे. निवडुंगाच्या झाडाला काटे असतात, त्याच्यावर तो सरडा पडला म्हणून तुम्ही या बाणांच्या शेवर पडले आहे. हे असं कोण सांगू लागलं? प्रल्हाद सांगू लागला असुर बालकांना. प्रभुजी कर्मन की गती न्यारी, प्रभुजी कर्मन की गती न्यारी, प्रभुजी कर्मन की गती न्यारी, प्रभुजी कर्मन की गती न्यारी. कर्मन की गती न्यारी, प्रभुजी कर्मन की
गति न्यारी प्रभु जी कर्मन की गति न्यारी प्रभु जी कर्मन की गति न्यारी प्रभु जी कर्मन की गति न्यारी प्रभु जी कर्मन की गति न्यारी असं सांगू लागलं. आणि हा उपदेश शाळेमध्ये कोण सांगत आहे? प्रल्हाद सांगत आहे असुर बाळकांना. हिरण्यकशिपू पाहासाठी गेला शाळेमध्ये. जसं आपण आपल्या मुलाची काय प्रगती आहे, काय प्रगती आहे हे पाहण्यासाठी जसं आपण शाळेत जातो, तसा हिरण्यकशिपू सुद्धा आपल्या मुलाची प्रगती काय आहे हे पाहण्यासाठी गेले. आणि पाहतो तर काय, हा उपदेश केल्यामुळे जे असुर बालक आहे ते भक्तीत रंगून गेले. थै थै नाचू लागले. थै थै नाचू लागल्यानंतर या हिरण्यकशिपूला राग आला, क्रोध आला. त्यांना प्रल्हादाला घरी आणलं आणि म्हणू लागले, बंद कर तुझं भजन. कुठे आहे तुझा देव? प्रल्हाद म्हणाले, बाबा माझा देव कुठे नाही सांगा. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होये में जाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हरे व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रकट होई में जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. माझा देव कुठं नाही आहे बाबा. मी सांगितलंय तुम्हाला, या माझ्या भगवंताला शरण जा. कुठे आहे तुझा देव? दाखव. या खांबामध्ये आहे. हो बाबा, या खांबामध्ये सुद्धा देव आहे. क्लासो यदि सर्वत्र कस्मात स्तंभेन दृश्यते. होय, माझा देव या खांबातही आहे. असं म्हटल्याबरोबर हिरण्यकशिपूने एक लाथ त्या खांबावर मारली. त्या खांबामधून गुरगुर आवाज येत होता. पहिले गुर गुर असा आवाज त्या खांबामधून येत होता. आणि त्या खांबातून कोण प्रगट झाले? तर त्या खांबातून नृसिंह भगवान प्रगट झाले. बोलो नृसिंह भगवान की जय. त्याचं तुकाराम महाराज वर्णन करतात. खांबावरी लाथ मारिता दुर्गणे. खांबावरी लाथ मारिता दुर्गणे. खांबावरी लाथ मारिता दुर्गणे. खांबावरी लाथ मारिता दुर्गणे. संधी नारायण प्रगटला. प्रगटला संधी नारायण प्रगटला. संधी नारायण नारायण प्रगटला. मदनी गमरे गंगा हरे रे मा 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 मदा दा 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 रे रे निदा सारे दा मारे निदा मारे दा मारे मरे निदा संधी नारायण प्रगटला.
खांबावरीला मारिता. खांबावरीला मारिता दुजने. मग काय झालं? स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, प्रगटला. आणि प्रगटल्या बरोबर घुर घुर असा आवाज करू लागले नृसिंह भगवान. नृसिंह भगवंताने आपल्या हाताने त्याला उंबरठ्यावर बसले आणि त्या हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर काय, आपल्या नख जे होते नख, त्या नखाने त्याचं पोट फाडलं आणि हिरण्यकशिपूचा उद्धार केला. बोलो गोपाल कृष्ण भगवान नृसिंह भगवान की जय. रात्र नाही, सकाळ नाही, भर दुपारी, जमीन नाही ना आकाश नाही, घरात नाही ना बाहेर नाही, उंबरठ्यावर, अस्त्र नाही ना शस्त्र नाही, नखाने. म्हणून मनुष्य दुःखाचे कारण त्याचा देहाचा अंगार असतो. शरीर घर आहे, घराचा उंबरठा म्हणजे जीव आहे. लक्षात नाही लागलं तुमच्या? हे शरीर आपलं काय आहे? लक्ष द्या, इकडे घरच आहे. मग या घरात प्रवेश कुठून होतो? तर या घरात प्रवेश मुखातून होतो. म्हणून या मुखात नामाचं शस्त्र असू द्या, म्हणजे षड्विकार आत जाणार नाही. शरीर घर आहे आणि शरीराचा प्रवेशद्वार कोणता आहे? मुख्य द्वार कोणता आहे? तर तोंड आहे. म्हणून त्या तोंडामध्ये नामरूपी शस्त्र असायला पाहिजे. म्हणून ना मनुष्य ना पशु, अस्त्रही नाही ना शस्त्र नाही, ना आकाशात नाही ना जमिनीवर नाही, घरात नाही ना बाहेर नाही, ना मनुष्य नाही ना पशु नाही. कारण एवढं शरीर माणसाचं आणि वरच होतं फक्त स्त्रियांचं. म्हणून आपल्या भक्ताचे बोल खरे करण्यासाठी भगवंतानी कुठून प्रकट झाले? आपोला तो बोल साच करी. कारण भक्ताच्या मुठीत देव असतो, भक्ताच्या आधीन देव असतो. मला हे सांगायचं आहे, जसं भक्त म्हणेल तशी इच्छा त्याला पुरवावी लागते. आणि शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी लाकडाच्या खांबातून नृसिंह भगवान प्रगट झाले. वैशाख शुद्ध चतुर्दशी, त्याला आपण नृसिंह जयंती म्हणतो. आणि त्या दिवशी उपवास करायचा असतो. तो पर्व काळ आहे. ही घटना कुठे घडली? तर ही घटना पंजाब शहरामध्ये, पंजाब या राज्यात मुलतान शहरी झाली. म्हणून पंजाबातील लोक आपल्या आडनावाच्या माग सिंग लावतात. ही गोष्ट महत्वाची आहे. ऐकली लक्षात? हे सिंग कोण लावतात? ते पंजाबातील लोक. का लावतात? तर त्या पंजाबमध्ये ही घटना घडली मुलतान या शहरी. म्हणून ते आपल्या नावाच्या समोर सिंग लावतात. आणि सर्व व्यापक भगवंताला पाहण्याची दृष्टी ठेवा. कशी? उदाहरण सांगू का? तर नामदेव महाराज कुत्र्याच्या माग तुपाची नाही का वाटी घेऊन हिंडले. त्याला माहित होतं हा कुत्रा नसून देव आहे. अशी दृष्टी आपली असली पाहिजे. हे कथा काय शिकवते आपल्याला? ही कथा काय शिकवते? तर आपल्याला समदृष्टी शिकवते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्यकशिपूचा वध झाला, उद्धार झाला, पण नृसिंह भगवंत अजूनही क्रोधिष्ठ होते. त्यांचा राग, त्यांचा क्रोध कमी झाला नव्हता.
हे पाहून नारद म्हणाले लक्ष्मीला, अहो तुम्ही धर्मपत्नी आहेत, तुम्ही जा त्यांना शांत करा, त्यांना शांत करा. लक्ष्मी आली मोठ्या ताठेनं, पण लक्ष्मीला सुद्धा मानले नाही. गुर्र 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 करतच आहे. क्रोध अजूनही खतम नाही झाला. शेवटी नारद म्हणाले प्रल्हादाला, प्रल्हाद देवा, अहो प्रल्हाद देवा, तुम्ही असं करा, तुमच्या ज्यानं ते शांत होईल, तुम्ही जा. प्रल्हाद गेले नृसिंह भगवंताजवळ. नृसिंह भगवंतांनी त्यांना मांडीवर घेतलं आणि मग त्यांचा क्रोध शांत झाला. पण नृसिंह भगवंताचे जे नख होते हे हिरण्यकशिपूच्या रक्तानं माखलेले होते. म्हणून त्यांनी हिरण्यकशिपूने काय केलं, हिरण्यकशिपूने नृसिंह भगवंतांनी उमराचं झाड होतं, त्या उमराच्या झाडाला आपले नख पुसले. उमराच्या झाडाला नख पुसल्यानंतर त्यांना घाव झाले. झाड बोलू लागलं, मला तुम्ही घाव केलेला आहे, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यामध्ये वास्तव्य करावं. म्हणून नृसिंह भगवंत म्हणाले, जाऊ द्या, ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी दत्तात्रय होईल आणि तुमच्या झाडाखाली मी वास सदैव करेल. गोपाल कृष्ण भगवान हरि से कोई नहीं है बड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं है बड़ा, हरि कोई नहीं है बड़ा, कोई नहीं है बड़ा. प्रल्हाद बेटा हरि से लपटा, प्रल्हाद बेटा प्रल्हाद बेटा हरि से लपटा, प्रल्हाद बेटा हरि से लपटा, सब संपत गड़ा, सब संपत गड़ा. हरि से कोई नहीं है बड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं है बड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा. हरि से कोई नहीं है बडा. आपण किती म्हटलं की माझ्यासारखा हुशार कोणी नाही, माझ्यासारखा हुशार कोणी नाही, हे त्याला माहीतच नाही की सर्वांपेक्षा हुशार वरती बसलाय म्हणून. कारण देव चतुर जाणून यंत्र वर्तत असे. कोण आहे मोठं या जगतामध्ये, तर हरी भगवंताशिवाय माणसाला पर्याय नाही. असो, यानंतर वामन अवताराची कथा आलेली आहे. प्रल्हाद आहे, प्रल्हादाचा पुत्र विरोचन आहे आणि विरोचनचा पुत्र बळी आहे. आणि त्या बळीला पाताळात घालण्यासाठी नाही का वामन अवतार कथा भागवतामध्ये आलेली आहे. 7व्या मन्वंतरात श्राद्धदेव मनू व अदिती व कश्यप यांच्या पोटी भगवंताचा वामन अवतार झाला.
प्रल्हाद विरोचन बळी अशी ती शृंखला आहे. म्हणजे बळी सुद्धा हा दैत्य कुळातच आहे, प्रल्हाद सुद्धा दैत्य कुळातच आहे आणि प्रल्हादाचा नातू म्हणजे बळी आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजा शुक मुनींना विचारत आहे, देवाशी युद्धानंतर बळी पराभूत झाला, बळीनं दैत्यांचे गुरु शुकाचार्यांचा आश्रय कसा घेतला आम्हाला सांगा, शुकाचार्याचे बळ कसे वाढले ते आम्हाला सांगा. तर शुकजी सांगतात, हे राजा परीक्षिती, शुकाचार्यांनी बळीकडून विश्वजित यज्ञ केला. विश्वजित यज्ञ म्हणजे काय, तर या यज्ञामध्ये इंद्राप्रमाणे हिरव्या रंगाचे घोडे आणावे लागतात, स्नेहाचे चिन्हाने युक्त ध्वजा पाहिजे, सोन्याचा पत्रा असणारा धनुष्य पाहिजे व कधी न रिकामा होणारे 2 अक्षय भाते दिव्य कवीस निघाले. विश्वजित यज्ञ केला बलीनं आणि त्या बलीच्या त्या विश्वजित यज्ञामधून हे सर्वच्या सर्व संपत्ती निघाली. तुम्हाला सांगू का, एक प्रश्न विचारतो. रामायण तुम्हाला माहिती असेल, रामायणामध्ये दशरथ राजाला मुलगा नव्हता, मग मुलगा नव्हता त्याने यज्ञ केला, मग त्या यज्ञातून काय निघालं माहिती आहे का तुम्हाला? हा, खीर. खीर म्हणून त्याला पायसदान म्हणतात, पायसदान. मग तुम्ही पायसदान म्हणा का खीर म्हणा. हा, तसंच या बलीनं विश्वजित यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून काय निघालं, तर सोन्याचा पत्रा असणारा रथ निघाला, इंद्राप्रभाने हिरव्या रंगाचे घोडे निघाले, स्नेहाच्या चिन्हाने युक्त ध्वजा निघाली, सोन्याचा पत्रा असणारा धनुष्य निघाला, कधी न निकामे होणारे अक्षय भाते निघाले आणि दिव्य कवच निघाले. यज्ञातून निघाले, कारण त्यावेळेस यज्ञ म्हणजे ही भगवंताची एक विभूती आहे. मग आज यज्ञाचं फळ का नाही? पुत्र कामेष्टी जर यज्ञ केला तर पुत्र कामेष्टी यज्ञ जर केला तर ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र होईल. मग आज का होत नाही, त्याचं कारण आहे. त्याच्यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहे. यज्ञासाठी ज्या भूमीमध्ये यज्ञ करायचा आहे ते भूमी पवित्र पाहिजे, म्हणजे त्या पंचक्रोशीत गौहत्या झालेली पाहिजे. यज्ञासाठी जी समिधा आणतो आपण, समिधा टाकतो ती सुद्धा पवित्र पाहिजे. त्या यज्ञासाठी जे यजमान आहे, यजमान सुद्धा पवित्र पाहिजे आणि त्याचा जो होता आहे म्हणजे ब्राह्मण जो आहे पंडितजी तो सुद्धा पवित्र पाहिजे, तेव्हा त्या यज्ञाचं फळ भेटते. आता ते राहिलं नाही. आता खाणका फोंका करणारे यज्ञ करतात, कसं भेटेल त्याचं फळ? पण नाही, त्यावेळेचा काळ आहे, हे सगळं निघालं. आणि प्रल्हादाने न कुमजण्या फुलांची माळ व शुक्राचार्याने शंख कोणाला दिला, तर बळीला दिला. शुकाची सेवा करणारा बली बनतो. शुक्र व शक्तीने आपले शरीर बनले आहे. आपण कशापासून बनलो आहे? आपण कशापासून बनलो आहो? समजा वडीलच नाही तर आपण होऊ का? नाही, शुक्रापासून.